पूर्ण करायचे आपण पाहतोय। आज या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत। ज्या अनुषंगाने 4 दिवस क्रिकेटचा महासंग्राम पाहायला या स्पर्धेचा विचार केला गेला। आज अंतिम दिवस मेगा फिनाले। आज आदिवासी टेनिस क्रिकेट मधील तारे सितारे खेळताना आपण जरूर पाहिल्या, मात्र अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहायला गेला खरबई आणि पिंपळी या दोन संघामध्ये एक घमासान युद्ध आपण पाहतोय। तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस आपण पाहतोय बादल सवार संघाचा एक प्रमुख अस्त्र आपण पाहतोय। अद्यापही लकीचं येणं मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल, मात्र पाहावं लागेल रणनीती कशा रीतीने आखली जाईल मैदानाच्या आतमध्ये। शॉर्ट ऑफ लेन त्यावरती चपराक एलिमिनेशन पाहावं लागेल, अतिशय सुंदर। आणि यावेळेस हवेच्या दिशेने चेंडूला खेळून काढला, चेंडूला फेकून दिला 6 धावांसाठी। हा बिग हिट फलंदाज आपण जर का पाहिला गेला धीरजच्या बॅटमधून हा पहिला शानदार षटकार। सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 28 अंकावरती। संघाचा प्रमुख फलंदाज बाद झालाय, तरी देखील फार चांगली बॅटिंग केली जाते। पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन त्यावरती पुन्हा एकदा चपराक। यावेळेस पाहावं लागेल ऋतिक बुकनेला चकवा देत, चेंडू मात्र जाईल सीमा पार। बॅक टू बॅक हा दुसरा शानदार षटकार। आपण पाहतोय बादल सवारीवरती आक्रमण। इथून पाहावं लागेल संघाचा प्रमुख अस्त्र आणि त्यावरती आक्रमण म्हणजे फार चांगली बॅटिंग आपण पाहतोय धीरजच्या माध्यमातून। 2 चेंडूवरती 2, तिसरा येईल का? क्या बात या सलग 3 चेंडूवरती 3 षटकार बादलचं अक्षरशः स्वागत केला। आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या तब्बल आपण पाहतोय 40 अंकावरती। फार चांगली बॅटिंग। यावेळेस मात्र राम कणवी खुश असेल, कारण त्याने केलेला कमालीचा प्रयत्न संघावरती विश्वास दाखवला, संघाला पुरस्कृत केला आणि आज खेळ फार चांगला राहिला आपण पाहतोय। आज खऱ्या अर्थानं इथून मात्र खुश असतील राम कणवी देखील, कारण फार चांगला खेळ केला जातोय। विनायक गोरे स्वस्तात बाजाला आणि तिथून मात्र धीरज आणि त्याला साथ फार चांगली दिली काशनाथनं। अप्रतिम बॅटिंग। चौथा पाहावं लागेल फुटबॉलचा वापर एलिमिनेशन कमी, शतरक्षण त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत चेंडू भूमीला दान झाला।